मित्रांनो, गौतम बुद्धांनी सांगितलेली क्रोध ह्या विषयावरची एक बोधकथा आपण ऐकूया. शिष्याचा प्रश्न. एकदा एका शिष्याने गौतम बुद्धांना विचारले, भगवान, क्रोधाचा विजय कसा मिळवता येईल? शिष्याला नेहमी क्रोध येत असे, त्यामुळे त्याला शांतता, समाधान आणि संतुलन हरवून बसावे लागे. बुद्धांच्या शिकवणींमध्ये त्याला मार्ग मिळेल अशी त्याची श्रद्धा होती. बुद्धांचे उत्तर. क्रोधाची ओळख. बुद्धांनी त्याला शांतपणे सांगितले, क्रोध ही एक शक्तिशाली भावना आहे जी मनुष्याला नष्ट करू शकते. क्रोधात अंधश्रद्धा, अहंकार, असंतुलन आणि गैरसमजांचा मोठा वाटा असतो. बुद्धांच्या मते क्रोध माणसाला आतून पोखरत जातो. ते पुढे म्हणाले की जोपर्यंत माणूस आपला क्रोध ओळखत नाही तोपर्यंत तो त्याचा नियंत्रण गमावतो. प्रयोग. एका प्रसंगाची कथा. बुद्धांनी शिष्याला एक प्रयोग करून दाखवला. त्यांनी एका साधूसमोर एका व्यक्तीला ठेवले जो त्याला भयंकर अपशब्द बोलत होता. साधू मात्र पूर्णतः शांत होता, त्याने एकही शब्द उच्चारला नाही. त्यानंतर बुद्धांनी शिष्याला विचारले, त्या साधूने कसे काय संयम ठेवला असेल? शिष्याने उत्तर दिले, कारण त्याने त्या अपशब्दांचा स्वीकार केला नाही. बुद्धांनी स्पष्ट केले की माणसाने क्रोधाचा स्वीकार केला नाही तर त्याचा परिणाम होणार नाही. क्रोधाचे दुष्परिणाम. क्रोधाच्या भावनेचे दुष्परिणाम असंख्य आहेत. बुद्धांनी सांगितले की क्रोधाने मनुष्याचे विचार विषारी बनतात. क्रोधामुळे माणसाला आपल्या जवळच्यांची किंमत वाटेनाशी होते. क्रोधाच्या तावडीत सापडलेल्या व्यक्तीला बऱ्याचदा आपल्या कृतीचे भान राहत नाही. त्याने केलेली कृती क्षणभराची असते, पण त्याचे परिणाम दीर्घकाळ असतात. संयमाचा मार्ग. बुद्धांनी शिष्याला सांगितले की क्रोधावर संयमाने विजय मिळवावा लागतो. संयम म्हणजे फक्त शांत राहणे नव्हे, तर आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवणे आहे. संयमातून येणारा समाधानाचा अनुभव खरा आहे. संयम साधण्यासाठी ध्यान करणे आवश्यक आहे, कारण ध्यानामुळे मनाच्या गोंधळाला आवर घालता येतो आणि मानसिक स्थिरता मिळते. करुणेचे महत्त्व. बुद्धांनी क्रोधावर विजय मिळवण्यासाठी करुणेचा मार्ग सुचवला. क्रोधाच्या विरोधात करुणा उभी करता येते. क्रोधात असलेल्या व्यक्तीसमोर करुणा ठेवली तर त्याचा परिणाम त्वरित जाणवतो. करुणा हा फक्त शब्द नव्हे, तर एक अनुभूती आहे. जो करुणा जाणतो त्याला क्रोध आपोआप कमी होतो. स्वयंचिंतन आणि क्रोधाचे कारण शोधणे. बुद्धांनी शिष्याला सुचवले की त्याने स्वतःला विचारावे की क्रोध का येतो. बरेचदा क्रोध बाह्य परिस्थितीवर नव्हे तर अंतर्मनातील भावनांवर आधारित असतो. स्वयंचिंतनातून आपल्याला आपल्या मनाच्या गूढ भावनांची जाणीव होते. त्यामुळे क्रोधाचे कारण शोधणे आवश्यक ठरते. नकारात्मक विचारांचा त्याग. बुद्धांनी सांगितले की क्रोधाचा विजय मिळवण्यासाठी नकारात्मक विचार सोडणे अत्यावश्यक आहे. नकारात्मक विचार माणसाच्या आत्मविश्वासाला तडा देतात आणि आनंद हरवून बसतात. त्यामुळे जर मनात नकारात्मक विचार येत असतील तर त्यावर त्वरित विचार करावा, त्याचे खंडन करावे. ध्यान आणि तात्विकता. बुद्धांनी शिष्याला ध्यान साधण्यासाठी मार्गदर्शन केले. ध्यानामुळे मनाच्या अवस्थेवर लक्ष केंद्रित करता येते आणि क्रोधाच्या क्षणीही संयम साधता येतो. ध्यानामुळे माणूस स्थिर आणि समाधानी बनतो आणि त्या स्थिरतेमुळे क्रोधापासून संरक्षण मिळते. ध्यानातून प्राप्त होणारी तात्विकता माणसाला संयम आणि शांततेचा मार्ग दाखवते. कृती आणि क्षमाशीलता. शेवटी बुद्धांनी क्षमाशीलतेचे महत्त्व समजावून सांगितले. क्रोधाचा सामना करण्यासाठी क्षमा करण्याची वृत्ती हवी. ज्याच्याकडून आपल्याला त्रास झाला आहे त्याला मनोमन क्षमा केल्यास मन हलके होते आणि क्रोधही दूर होतो. क्षमाशीलता माणसाला संपूर्णतेकडे नेते. आत्मसंयमाचा विजय. गौतम बुद्धांनी शिकवलेले हे धडे क्रोधावर विजय मिळवण्याच्या मार्गदर्शक आहेत. क्रोध हा संयम, करुणा,
ध्यान आणि क्षमा यांतूनच नियंत्रणात आणता येतो. जीवनात जेव्हा क्रोधाच्या क्षणी हे धडे लक्षात ठेवले जातात, तेव्हा माणूस खऱ्या अर्थाने शांतता, आनंद आणि स्थैर्य अनुभवतो.